नाश्ता करू तुमच्यासाठी? नाही हो आता नको, नंतर आल्यानंतर करतो मी. हा कार्पेट इथे कोणी गुंडाळून ठेवलं? शोभाला असं कार्पेट गुंडाळून ठेवलेलं आवडत नाही. मालक मी हात बी नाही लावला. नाही का? बरं ठीक आहे, मी जरा मार्केटमध्ये जाऊन येतो, थोडी खरेदी करतो. ते आमच्या ऑफिस मधल्या सगळ्या मॅडम येणार आहेत ना. येतो हा मी. होय. मी कधी गालीच्या गुंडाळून ठेवलं? मालक मी काय बी बोलतो. भानू, भानू, तू गालीचं ठीक केलंयस म्हणून तू कुठेही टाकशील का? मी काय केलं? हे काय? हा काय आहे? वाट लावली त्याची. अहो ताई, हा गालीचा कुठं आला मला नाही माहिती. तो तिकडे होता. गप्पा बस. सगळं स्वतः करतेस आणि साळसूतपणाचा आव आणतेस. हे बे, तू जरी हा रिपेअर केला असलास ना तरी याची मालकीण मी आहे, लक्षात ठेव. नाश्ता दे, मला भूक लागली. हा तयार आहे. हा दे लवकर. आणि नाश्ता गरम कर ग, तसाच दिसशील थंड. वय भानू, ताई नाश्ता ठेवलाय. तिकडे कुठे ठेवलास? इकडे दे. गालीच्यावर बसून नाश्ता करते. हे का पाणी. भानू इकडे. हा ताई, इतक्या लांब ठेवतात प्लेट? अजून ठेव 7 कोस लांब.
नाही म्या नाही ठेवली, मी आता इथंच ठेवली होती. मग काय आपोआप गेली? दे आता हातात. हा प्लेट तर मी ताईंच्या जवळ ठेवली होती. एवढी लांब कशी काय गेली? मला काल हा, हे बघा सगळं सामान घेऊन आलोय. हा हा थांब थांब थांब. बघू दे मला. हा बरोबर आहे. हे घे, जा कामावरून घे. आणि तू जरा घरातलं सगळं आवर आणि मग जा कामावर, कळलं? चालेल. ताई मी आवरते ना, मालकांना जाऊ दे ऑफिसला. हा ठीक आहे. मालक मी डबा आणते. हा हो मालक हो डबा. हा. अगं बाई काय झाली कसला मऊ आहे गालीच्या, कसला मऊ आहे. महागातलाय. वहिनी अहो केवढा रॉयल दिसतोय, केवढा रॉयल दिसतोय. या घरातला वाटतच नाही. तुला काय झालं दात काढायला? हा? आणि या घरातला वाटत नाही म्हणजे? आमच्या लग्नात मिळालाय तो गालीच्या. वहिनी मला असं नव्हतं म्हणायचं. तुला कसं म्हणायचं ते मला कळलंय. झालं बसून, निघ आता. वहिनी अजून थोडा वेळ बसू द्या ना. आमच्या घरातला आहे ना गालीच्या. तू घे ना तुझ्या घरात आणि मग बस जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ. हा वहिनी एवढं काय बोलताय? कसलं कौतुक यायचं? हा असे भरपूर गालीचे घेईन मी. हा हा घे घे. हा जाते मी. हा जा. किती बोलताय? शोभा मी येतो. हा हा मला काय झालं? काय नाही. काय सांगा ना. नाही काय नाही, तुम्ही सावकाशचा. हो हा तो जाईल सांभाळून. तुला नको त्याची काळजी. जा निघ आता, उशीर होईल. हो तुझा कामावरून घे. होय. मला शोभा वहिनींसारखा गालीचा पाहिजे म्हणजे पाहिजे. अंजू कशाला पाहिजे आपल्याला गालीच्या? आपण साधी चाळीत राहणारी माणसं, काय गरज नाही गालीच्याची. गप्प अरे घरात गालीचा आलं की पाहुण्यांसमोर रुबाब वाढल ना. अरे पण त्याच्यासाठी फरशी आहे ना आपली अंजू. काहीतरी काय बोलतोय, असं वेगळं इम्प्रेशन पडतं गालीच्या. अंजू उगाच ना फालतूचा खर्च करायला लावू नको, मला कळलं ना. तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? दादा दादा ऐक ना, आता घरात गालीच्या असणं वाईट आहे का? म्हणजे सणासुदीला घर किती छान दिसेल आणि मग ते पाहुणे आल्यावर इम्प्रेशन पडेल, नाही का? हा? हो 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 ए हो काय हो, तुला काय जातं हो बोलायला रे? कशाला पाहिजे दिखावा? आणि काय गालीचे काही स्वस्त असतात का रे मोन्या? हा त्यात आपलं घर केवढं 10 बाय 10चं, त्याच्यात एवढं सामान असतं. त्या गालीच्याची अजून अडचण नाही होणार का? काय मोहन, होईल का नाही? हा हो हो राहुल तू माझी एवढीशी पण इच्छा पूर्ण करू शकत नाही. जा माझ्याशी बोल नको तू. अंजू रे अगर रुसू नको ना. हे बघ ऐक, आता ना मला गालीच्या घेणं परवडणार नाही, आपण नंतर घेऊ. नकोय मला गालीचा. अंजू 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 ऐक ना, ऐक माझं ऐक. तू रुसू नको. हे बघ गालीचा प्रश्न आहे ना, पाहुणे आल्यानंतर तो टेन्शन आहे ना. मग आपल्याकडे पाहुणे आले ना तर आपण मोन्याला मागून त्याचा गालीचा तो देईल. काय मोहन, देशील का नाही? हो का? आम्ही काय द्यायचं आमच्या गालीच्या तुम्हाला? आमच्याकडे पण पाहुणे येतात, आम्ही नाही देणार. बरोबर आहे वहिनी, मी राहुलला तेच सांगते, विकत घ्यावा लागल. हा घ्या ना, घ्या. पण आमच्या गालीच्या सारखा गालीचं मिळणं जरा कठीणच आहे. हा हो तुम्ही काय इथे उभे आहेत? कामावर नाही जायचं? मग निघा ना. मी पण जरा आईकडे जाऊन येते. उगा त्यांच्यामुळे तुम्हाला उशीर नको. चला उगा त्यांच्यामुळे उशीर नको. बघितलं मला अशीच टोमण्या मारत असतात. तुझ्यामुळे माझी इज्जत गेली. अंजू तू आता टेन्शन घेऊ नको.
आता आपण पण गालीचा घ्यायचा. हा, तू एक काम कर, शोभा वहिनींकडे ना गोड बोलून माहिती का त्यांनी गालीचा कुठनं घेतला. मी मोन्याला विचार. आता आपण गालीचं घेऊ आणि मग आपला मात दाखवू. मोन्या 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 ऐक ना, एक विचारू का तुला? हा विचार ना. एवढी वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पण तो गालीच्या अजून एवढा मऊ कसा काय रे? अरे सांग ना कसं काय एवढं मऊ? भानूची जादू. अरे काय मोन्या येडा झाला काय? म्हणजे एकदा काय भानून गालीच्या धुतलं तर लगेच मऊ होणार आहे का? सांग ना कुठनं घेतला गालीचा? नाही मला पत्ता दे, माझा मी घेऊन येतो. खरंच आठवत नाही रे, कोणीतरी गिफ्ट दिला होता. अरे मोहन, बघ सकाळपासून मी ऐकतोय तुझ्याकडे असलेल्या गालीच्याचं सगळेजण कौतुक करतायत. काय आहे काय त्या गालीच्यात एवढं? अरे काय गालीच्या सारखा गालीचा एका ठिकाणी फाटला होता, तो भानूनी शिवला, बस झाला. मगापासून विचारतो याला गालीचा कुठनं घेतला पण सांगण झाला यार. अरे राहुल, तू कशाला टेन्शन घेतोय आता? अरे आता मी आहे ना गालीचा विकायचा बिझनेस सुरू करतोय, मस्त प्रॉफिट मिळणार आहे त्याच्यात. तू माझ्याकडून घे. काय सांगतो सम्या, हा नुसताच धूर चालतोय. काय तुझी काय आता गरज नाही, चल निघ. हो. मोन्याला नेहमी काशी करतो काहीतरी यार, नेहमी गोची करतो काहीतरी घेऊन येतो आणि मग त्या शोभा वहिनी सगळ्यांना दाखवत फिरतात. मग अंजू माझी काशी करते, आग लागू ना त्या गाडीला. हळू रे, या मोन्याला काही बोल पण त्या गालीच्याला काय बोललो गो? अरे शोभावणीचा एकदम फेवरेट झालाय तो गालीच्या. हा, त्यांनी ऐकलं ना त्या तुझी काशी करतील. आई 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 चल घरी चल, तुला गालीच्या दाखवते चल. शोभे, नवीन गालीचा घेतलास, आम्हाला सांगितलं पण नाही. नवीन नाही ग, नाही का माझ्या लग्नात मिळाला होता तोच गालीचा आहे. ए तो गालीचा जुना सरपट पार त्याचे चिंध्या झाले असतील. तो काय बघायचंय? चिंध्या नाही, आता बघशील ना तो ओळखणार नाही, तुझा विश्वास बसणार नाही. का मस्त झालाय आता. अगं मोने नाही का नेहमी सांगायचा चट्टेवर झोपलो की पाठ दुखते. आता गालीच्यावर झोपायला लागलं ना, कसलीच तक्रार नाही, पाठ दुखणं गेलं. तक्रार तरी कशाला करतोय मी याला? आयटी चटई पण काढून घेशील तू. आई तू चल ना गालीच्या बघायला. भानूने असा मस्त दुरुस्त केलाय ना, नवीन कोरा करून टाकलाय. हा थोडा फाटला होता, आता तू शोधत बसशील की कुठे फाटला होता, दिसतच नाही. हा ते भानूने शिवलाय. हा अगं त्याच्यावर बसायचं सोड, मी त्याला बोट सुद्धा लावणार नाही. काय तर चेटकिरीने ना चेटू केलं असेल त्याच्यावर. तुला ना कौतुक म्हणून काही सांगायला यावं ना तर तू भलतच काहीतरी घेऊन बसतेस. जाऊ दे, मरू दे, जातेच मी. ही शोभा एवढं त्या गालीच्याचं कौतुक का करायला लागलीये? चिटकिनीने ना काहीतरी वेगळं शिवणकाम करून ठेवलेलं असणार, बघावंच लागेल. मी आता गालीचा इथं अंतरला होता, मग तो तिथं कसा आला? माझ्याच पायाने आला असेल. जाऊ यांना गुंडाळून ठेवते, पाय परत आले ना परत आणते. परत पडला.
मी आज काहीतरी विचार करते. भानूला सांगा ना आमच्यासाठी पण गालीच्या शिवायला. अगं तिने नाही काय शिवलाय, रिपेअर केला. आमचा जुना गालीचा होता ना. तुमच्याकडे असेल तर द्या, सांगते. नाही आमच्याकडे नाही बाई गालीचा. मग कसं शिवणार? हा आम्ही पण घ्यायचा विचार करतोय. कुठे मिळतो? कुठल्याही दुकानात गेलीस ना तरी आमच्या गालीच्या सारखा गालीचा मिळणं कठीण आहे. गादीला सुद्धा लाजवेल इतका मऊ आहे गालीचा. ठीक आहे आम्ही शोधू. अंजे तू काय परत चॅलेंज करतेस मला? मेहंदीच्या वेळी काय झालं आठवतंय ना? कशाला प्रत्येक वेळी चॅलेंज करते आणि तोंडावर पडतेस का अंजे? वहिनी अति होते. का प्रत्येक वेळी मला घालून पाडून बोलता ना? आता माझी वेळ आहे. चला बाजू. काय ग? काय झालं? नाही काय नाही, मी गालीच्याकडे बघत होते. काय डाग बिग नाही ना असं बघत होते. नाही नाहीये, डाग नाहीये. हा बरं ऐक, मी जरा थोडा वेळ पडते. गडबड गोंधळ करू नकोस आणि कसलाही आवाज होता का म्हणे. वय दात काढायला काय झालं? सांगितलं होतं ना आवाज करू नको म्हणून. रात्रीची त्या मोहण्याची कटकट, दिवसा तुझी. अजिबात आवाज करू नको. वय गुदगुले कसे झाला माझ्या पायाला? मला तर गुदगुले होत नाहीत. मालक पण म्हणाले मी गालीच्या गुंडाळून ठेवला, पण मी आता गालीच्या गुंडाळून ठेवलाच नाही. मगाशी बी माझ्या पायाजवळ गालीचा आला. सोबत केवढ्या ओरडल्या मला. माझ्याकडनं काय चुकून जादू होते का म्याच आणून ठेवते आणि मी विसरते? म्या कशी विसरी? विसरायला म्या काय माणूस आहे का?